तर मंडळी जेवण वगैरे आटपलं, आता घरी जाण्याची वेळ आली आणि आपला जो प्रवास होता ठाणे ते शिर्डी याचा हा अंतिम भाग होता भंडाऱ्याचा. तर आता आपल्या सगळे जे माऊली आहेत त्या सगळ्यांना सी ऑफ करायचं होते, त्यांना सगळ्यांना बाय बोलायचं. आता हे सगळे आपल्याला पुढच्या वर्षी भेटतील, अधूनमधून भेटतील, बट शिर्डीच्यासाठी हे आता इथेच भेटणार आहेत. आणि बघू पुढच्या वर्षी मे बी आमचं काय प्लॅनिंग आहे, कसं आहे, काय आहे ते आम्ही पुढच्या वर्षी सांगू. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कसे आहेत सगळे? तर मंडळी, ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो, वर्षभर ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो, तो दिवस आज पुन्हा आलाय. म्हणजे जिथे आपला प्रवास स्वर्गसुखाचा याचे पर्व दुसरं जिथे संपलेलं, तिथूनच आता आपण पर्व तिसरं चालू करतोय. म्हणजे कंप्लीट तिसरं आता पर्व नव्याने चालू होईल. तर मला पण स्वतःला विश्वास बसत नाही आहे की मी पुन्हा एकदा बाबांच्या चरणी पदयात्रेनी सेवेला चाललो आहे. तर खूप बरं वाटतं आहे आणि यावेळेस थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. आपले व्हिडिओज थोडेसे वेगळे येतील अशी मी आशा करतो आहे, बट बघू जे होईल ते होईल. तर आता आपण जाऊयात मंदिरात, पाया पडूयात, बॅग ठेवूयात आणि तिथून मग पुढे. तर कोण कोण येते काय येते हे आपण रस्त्यात बोलू किंवा बोलता आलं तर बघूयात, नाही तर मग जेवणाच्या हॉल्टवर. काय म्हणता? चला मग आता आपण निघूयात. पहिले आपल्या घरच्या देवाला पाया पडू आणि मग बाबांच्या मंदिरात पाया पडू. चला मग आजच्या या प्रवासाला आपण सुरुवात करूया. येत आहे ना? चला निघूयात आता आपण शिर्डीला. मंडळी आता पोहोचलं, आपला बॅग टाकतो तिकडे आणि आपला बॅग आहे अर्धे पब्लिक आपली काय झालेली ती येतील थोड्या वेळाने. भाई साईराम, विलास माऊली, ओ विलास माऊली, साईराम साईराम माऊली, साईराम साईराम. तर चला आपली बॅग पण टाकू आणि पुढच्या प्रवासाला लागू आता आपण. पतु कैलासवाला
पार्वतीमध्ये कैलासवाला पार्वतीपती कैलासवाला पार्वतीमध्ये कैलासवाला शंकरा शरणालो तुला दर्शन दे रे मला 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 तुझा कपाळे तुझा कपिला तुझा कपाळे तुझा कपिला तुझा कपाळे भस्माचा टिळा तुझा कपाळे भस्माचा टिळा शंकरा शरणालो तुला दर्शन दे रे मला शंकरा शरणालो तुला दर्शन दे रे मला शंकरा शरणालो तुला दर्शन दे रे वृंदावने गुणी गवाये तुळस लावले 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 वायाचा धोक्याने हलगलोले वायाचा धोक्याने हलगलोले वायाचा धोक्याने हलगलोले वायाचा धोक्याने हलगलोले वृंदावने कोणी गवाये तुळस लावले 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 साईराम मंडळी आता पोहोचलं आपल्या जेवणाच्या हॉल्टला आणि इथे आपला बाळा आहे साईराम ते आवी साईराम बाळा इधर बैठेंगे उधर ही खाएंगे ते आपले बाबा आहेत संदेश माऊली साईराम आता जाऊ जेवणाच्या हॉल्टला आणि साईराम साईराम माऊली साईराम साईराम सांगा मला तर आता जाऊ पहिला जेवायला काय हवी चला साईराम साईराम मंडळी आपल्या पहिल्या दिवसाचा भंडारा डाळ भात भाजी जिलेबी आहे आपलं मागे सगळं आणि इथे बसले जेवायला तर या तुम्ही पण सगळे जेवायला साईराम मंडळी आता सगळ्याचं जेवण वगैरे झालं आता इथे सगळे बसलेत आपला नवीन मेंबर आहे माऊली तुमचं नाव काय मनीष पटवा आपलं साईराम ओंकार माऊली तर आता घरातल्यांना बाय बोलणार आणि आपला ऑफिशियल प्रवास सुरू होईल प्रवास वर्ग सुखाचा साई भेटीचा पहिला दिवस आहे पहिल्या दिवसाला काय जोश आहे काय काय माहिती हा जोश इथेच दिसतोय इथे जोश आहे इकडे असं बोलले झोपून त्याला याला मानलं पाहिजे फुल जोश मध्ये आहे पहिला दिवस पहिला दिवस हा एन्जॉय कर पालखी एन्जॉय कर फुल एन्जॉय जेव्हा खाली संध्याकाळी आज पंकज दादा पण भेटला कसं वाटतं एक वर्षानंतर एक वर्ष कधी गेला समजलं नाही ना आपण भेटलेलो होतो दहीहंडीला पण पालखीचं म्हणतोय पालखीचा लवकर संपला या वर्षीचा वर्ष लवकर संपलं तर बघू आता यावर्षी नवीन हॉल्ट सगळेजण म्हणतात काय मजा येणार आहे ते आपल्याला सिन्नर नंतर बरोबर आहे ना तर बघूयात आता पुढे काय होतंय आता सगळं झालंय आता मम्मीला पण काय बोलायचं आहे अनाऊन्समेंट पण होते ती पण जाईल या टायमाला मला मम्मीला काय बोलताना थोडंसं वाईट वाटतंय कारण या टायमाला तिची तब्येत पण थोडीशी डाऊन आहे काळजी घे 3 वाजत झालेले आहे पहिलं निशाण आमदारगिरी सगळ्यात पहिलं निशाण निघायचं आहे आपलं पहिलं निशाण ओम साईराम पहिलं निशाण पालखीला प्रस्थान करायचे
साईराम मंडळी, आता पोचलो आहे कल्याण फाट्याला. एक हॉल्ट घेतला छोटासा. बाबा पण आहेत सोबत म्हणून थोडं हळूहळू चालतं आहे. मध्ये थोडासा एक इन्सिडंट झाला. मी पण थोडं डाऊन झालेलो आणि बाबांना पण थोडासा प्रॉब्लेम झालेला. मग आम्ही थांबलेलो, थोडा हॉल्ट घेतला. म्हटलं हॉल्ट घेऊ आणि मग पुढे जाऊ. तर हॉल्ट घेतला फायनली आणि मग आलो आहे. मागे पण हॉल्ट घेतला मानकोलीला, कारण दोघं पण डाऊन झालेलो. तर आता आहे ओके आहोत. आता पुढे जाऊ इकडनं. आता कल्याण फाट्यावरनं पुढे हॉल्टला जाऊ. आमचे बाबा तिकडे आहेत. तिथे आपलं बाळा, ते आमचा आई तिच्या फोनवरती. तिची बारकी राहत नाही आहे. साईराम साईराम, बाबांचा साईराम आला. व्हिडिओ काढली. चला मग आता आपण पोचू हॉल्टवरती आणि मग बाकी हॉल्टवरती बोलू काय. साईराम मंडळी आता पोचले नाईट हॉल्टला. आणि यावर्षी पण मस्तपैकी अशी व्यवस्था एकदम भारी आहे. ते आमचे बाबा सगळ्यांना गोष्टी सगळ्या डिवाईड करतात. खाऊ आहे म्हणजे त्याने साबण डिवाईड केलं. तिकडे आमच्या संदेशवाली साईराम. बरं वाटतं ना, पाय बरं वाटतात. आणि इथे आपली यंग टीम आहे. यांनी यावर्षी जागा पकडली. ते ओमकार आहे आणि दुसरा ओमकारचा मित्र आणि हवी. तर आता आरती वगैरे झालेली आहे. बाबांचं नामस्मरण आहे, त्याच्यानंतर जेवण आहे म्हणजे भंडारा आहे. तर आपण जाऊयात तिकडे भंडाऱ्याच्या इकडे. काय म्हणता? चला. साईराम साईराम. साईराम भाऊ. थोडासा जरा मोठा. साईराम साईराम साईराम. घे घे वाढ मी आहे. साईराम बोल. साईराम बोल. साईराम 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 माऊली. साईराम 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 अरे वा. साईराम माऊली. साईराम माऊली. साईराम भात. साईराम मंडळी, आपल्या पहिल्या दिवसाचा रात्रीचा भंडारा. डाळ भात आणि शिरा. वांग्याची भाजी आम्ही घेतली नाही. तर या सर्वजण जेवा. साईराम मंडळी आता शेजारती वगैरे आटपली आणि जे नित्यक्रम असतो त्या नित्यक्रमाप्रमाणे आजच्या दिवसाची सांगता झालेली आहे. तर उद्याचा दिवस कसा आहे काय ते आपण बघूयात आणि मग बघू कसं काय होईल काय नाही. उद्याचा पल्ला कसा आहे काय ते तुम्हाला उद्या सकाळी सांगतो. आज दमलो आहे तर आपण बोलू नंतर. ऑलमोस्ट इथे सगळे झोपलेले आहेत. आपले पार्टनर पण इथे झोपले. दोन सगळे माऊली झोपलेले आहेत.
तर कोणाला त्रास न देता आपण पण झोपू आणि आपण उद्या बोलू. मी पण खूप दमलो आहे. तर आता आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर. चलो साईराम.